नमस्कार. मी उल्का पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज आपल्याला असे सुंदर रायवळ आंबा आहे, एक नंबरचा रायवळ आंबा आहे, चवीला छान लुचरा असा हा रायवळ आंबा आहे. त्याच्यापासून मी तुम्हाला रायतं करून दाखवणार आहे. कारण रायतं करायचं म्हटलं की शक्यतो त्याला लुचरा आंबा आणि रायवळ आंबाच लागतो. मग रायवळ आंब्याचं रायतं हे चवीचं आणि छान होतं. तर त्याच्यासाठी हे मी तुम्हाला रायवळ आंब्याचं रायतं करून दाखवणार आहे. आता हे मी 5-6 आंबे घेतलेत, हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता तुम्हाला मी पुढची कृती दाखवते. आता आपण आधी हे पहिले सगळे असे सोलून घेणार आहोत. व्यवस्थित सोलून घ्यायचे, म्हणजे कुठे खराब असला तरीही आपल्याला कळतो. आणि अगदी पिकलेले हवे जसं नाही, बेताचे पिकलेले आणि गोडसर आंबा हवा मात्र. कारण आंबा जर आंबट असेल तर आपल्याला साखर गूळ भरपूर वापरायला लागतं. त्याच्यामुळे तो आंबा बेताचा आंबट असेल तर त्याचं रायतं मधुर असं छान होतं. आणि हे कसं पोळीशी, भाकरीशी, भाताशी कशाशी आपल्याला ते चांगलं लागतं. असे मी आता आंब्याधी सोलून घेते. असा मऊ करून घ्यायचा जरा, म्हणजे रस काढायला आपल्याला सोपा जातो. हापूस आंब्याचा सुद्धा आपण जेव्हा रस काढतो पोळीशी खायला, त्यावेळी पण असा आंबा जरा असा मऊ करून घ्यायचा, म्हणजे चांगला रस निघतो. हे बघा, असे आंबे बघून घ्यायचे व्यवस्थित. काही वेळा जरी रायवळ असो, हापूस असो, कीड असू शकते, त्याच्यामुळे असा आपण आंबा बघून घ्यायचा. ह्याची मी तुम्हाला उडदा मेथी पण दाखवणार आहे करून. तो पण एक छान प्रकार आहे भाताशी वगैरे खायला. तो सिंधुदुर्गातला प्रकार आहे. मी इकडे रत्नागिरीतले, पण सिंधुदुर्गातले काही प्रकार मला माहिती आहेत आणि ते चांगले आहेत. काही काही प्रकार त्यांचेही छान आहेत. आपल्याला इकडे सवय नाही, अति खोबरं वगैरे असतं म्हणून आम्ही इकडे खूप खोबरं खात नाही. पण तिकडचे प्रकारही काही काही छान आहेत आणि ते मलाही आवडतात स्वतःला, आणि मीही तुम्हाला करून दाखवीन. असे प्रकार आहेत छान छान. हे सगळे आंबे मी सोलून घेतलेत. आता मी त्यातल्या एक 2-3 आंब्यांचा असा रस काढून घेणार आहे आणि 2-3 बाठी तशात ठेवणार आहे. मी त्या चोपून खायला नंतर छान लागतात. त्याच्यात तिखट मीठ वगैरे असं गेलं की ते छान लागतं, म्हणून त्या मी तशात ठेवणार आहे. तर हे आधी पहिलं 2-3 आंब्यांच्या बाठी काढून घेते रस पिळून. छान प्रकार आहे हा, कोणीही करू शकेल, झटकन होईल. काही जण ह्याला लसूणही लावतात, पण मी आज लसूण न लावता हिंग मोहरी लावूनच हे करणार आहे. पण लसूण लावूनसुद्धा छान लागतं. लसूण ओली मिरची लावूनही हा प्रकार करतात, पण मी करताना तो हिंग मेथीचा करणार आहे. तो अतिशय खमंग लागतो लसणीपेक्षाही. म्हणजे प्रत्येकाची आवड वेगळी आहे. मला जे आवडतं ते दुसऱ्याला आवडेल असं नाही. प्रत्येकाची आवड निवड वेगळी. आता मी हे 2-3 आंबे पिळून घेतलेत. तर पुढची कृती तुम्हाला दाखवते. आता मी गॅस पेटवते आणि त्यात 2 चमचे तेल घालणार आहे. सुंदर प्रकारे एकदम मस्त. रायवळ आंबे मिळणार नाहीत, त्याने हापूसचे छोटे आंबे घेऊन केलं तरी चालतं. पण सगळ्यांनाच रायवळ आंबे मिळतात असं नाही, पण तेही छान लागतं. फक्त शक्यतो छोटे आंबे घ्यायचे, म्हणजे असे अखंड टाकायला बरं पडतं. आपलं तेल चांगलं गरम झालं आहे. तर ह्या रायत्यात मेन ह्याची खमंग फोडणी म्हणजे मेथीची. त्याच्यामुळे मी मेथी प्रथम घातली आहे. थोडंसं जिरं घालणार आहे आणि मोहरी. याला व्यवस्थित हिंग लागतो, म्हणजे चांगला वास हिंगाचा सुंदर आला पाहिजे. हे जरा चांगलं खमंग तळून दे, मग मी त्याच्यावर मेथी घालणार आहे. त्याला वाटलं तर वरूनही परत फोडणी देतात, पण काही जरूर नसते फोडणीची वरून. हिंग घातला, हा व्यवस्थित हिंग, पाव चमचा. त्यावर थोडी हळद टाकणार आहे आणि हे आपलं काश्मीरी तिखट.
काश्मीरी तिखटामुळे त्याला रंगही छान येतो. आणि हे आता मी जे आंब्याचा रस काढून घेतलेला आहे तो रस याच्यावर ओतणार आहे, रस आणि बाठी. बघा किती छान दिसतोय तो. आहा हा, मस्त. आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. चवीप्रमाणे मीठ, अति मीठ नाही घालायचंय, पण चवीप्रमाणे. खूप सोपी कृती आणि छान. गोड कितपत असेल त्याच्यावर गूळ घालायचा. जर आंबा आंबट असेल तर जास्त गूळ घालायचा, नाहीतर अगदी थोडासा गूळ घालायचा. हा आपला आंबा एकदम गोड आहे, पण याला गुळाची चव ही लागतेच, त्याच्यामुळे मी हा थोडा त्याच्यात गूळ टाकणार आहे. आणि हे पाणी लावलेलं नसलं तर फ्रीजला सहज 4 दिवस राहतं आपलं, टिकू शकतं. या बाठीमध्ये आता हे सगळं तिखट मीठ घातलेलं मिसळेल, त्याच्यामुळे ती बाट नंतर चोखून खाण्यात खूप मजा असते. हे बघा, असं आता आपलं रायतं जरा उकळवून घ्यायचं की खाण्यासाठी तयार. उकळवलं की त्याला चव आणखीन चांगली येते. खरं कच्च्या ह्याच्यावर फोडणी घातली तरीसुद्धा चालतं, पण उकळलं की त्याला चव आणखीन चांगली दिसतंय. पण बघा किती छान ते. त्याला रायतं म्हणतात आणि आपण बाठी आत ठेवलेल्या असतात त्याच्यामुळे त्याला कोयाडं सुद्धा म्हणतात. रायवळ आंब्याचं कोयाडं. पण कोयाड्याला ओली मिरचीची फोडणी घालतात, ओली मिरची, लसूण, आणि ह्याला मी हिंग मोहरीची फोडणी घातली आहे. असे काही काही फरक आहेत त्याच्यात. हा वेगळा प्रकार आहे, आणि याच्या आधी मी तुम्हाला कोयाडं दाखवलं आहे, तो वेगळा प्रकार आहे. झालं आता आपलं हे उकळलं, जरा की उकळवायचं एवढंच की मग त्याला चव चांगली येते. आता हे आपलं आंब्याचं रायतं खाण्यासाठी तयार आहे. किती सुंदर दिसतंय बघा. जितकं ते सुंदर दिसतंय तितकंच ते चवीलाही चांगलं आहे. या सीझनला नक्की करून बघा सगळ्यांनी. हे आपलं रायवळ आंब्याचं रायतं खाण्यासाठी तयार आहे. आता ही एकदम सोपी कृती आहे, मी तुम्हाला दाखवली तशी तुम्ही करून बघा. माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला काय काय केलं आहे ते कळेल. आणि अगदी सोप्या पद्धतीनं करायचं असेल तर न उकळवता कच्चं केलं तरी चालेल, पण काहीतरी करा, करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रायवळ आंबे नाही मिळाले तर हापूसच्या बिटक्या मिळतात, त्याचं केलं तरी चालेल, पण हा प्रकार नक्की यंदाच्या सीझनला करून बघा. आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.